आत्ताची गोष्ट होती. प्रत्येक सीटच्या मागे लपलेली एक निशाणी होती. खरं लपले होतं ते खूप वर्षापासून त्या थिएटरमध्ये. एक आत्मा भटकत होती आपल्या सफरमध्ये. जिने केलं होतं जुल्म, तो त्यामध्येच लिपटून गेला आणि आपली सावली अंधार त्याला निघून गेलं. दिशा आपल्या ऑफिसमध्ये बसली होती आणि आपल्या फोनमध्ये बघत होती. तेवढ्यातच तिची मैत्रीण नालिनी तिथे येते. तिच्या हातामध्ये एक पेपर होता. दिशा तिच्याकडे बघते आणि हलक्याशा हास्याने तिचं स्वागत करते. अरे तू? हां मी. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण चांगली आहे. आणि सांग, कसं चालू आहे तुझं PS1? काय सांगू, कोणता केसच नाही आहे. माहिती नाही कधीपर्यंत असं चालेल. आणि अजून जर असं 1 महिना चाललं तर कदाचित मला हे सर्व बंद करून परत तो सॉफ्टवेअरचा बिझनेस चालू करावा लागेल, जे मला नाही करायचं आहे. असं नाही झालं पाहिजे, ह्याच्यासाठी माझ्याकडे सॉलिड प्लॅन आहे. काय खरंच? ते काय? नालिनी येऊन पेपर त्याच्या टेबलवरती ठेवते. दिशा अखबारची हेडलाईनला लक्ष देऊन बघते. हेडलाईनवरती लिहिलं होतं, सिनेमा कट थिएटरमध्ये आता एक अजून रहस्यमयी मौत. काय तू याच्याबद्दल ऐकलं आहेस? कदाचित हे 4 दिवसाआधीची न्यूज आहे ना? हां, मागच्या 3 महिन्यापासून हे झालेलं सिनेमा कट थिएटरमध्ये झालेलं हा 6वे मृत्यू आहे. माझा एक रिलेटिव्ह तिथेच काम करतो, त्याने मला ह्याच्याबद्दल सांगितलं. खरंच? पण ही गोष्ट तर आता पहिल्यांदाच बाहेर आली आहे ना? हां, ह्याच्या आधी जे काही मृत्यू झाला, शहरातल्या लोकांनी मुआवजा देऊन त्यांच्या फॅमिलीला गप्प केलं. हे केस नाही झालं. इंटरेस्टिंग. माझ्या रिलेटिव्हने सांगितलं होतं, थिएटरच्या स्क्रीन नंबर 3मध्ये कोणत्या शैतानचा साया आहे. त्याच्याबद्दल कुठेही सांगायला नकार केला आहे. काय असं सगळं शक्य आहे? एवढी मोठी गोष्ट लपवणं? तुला माहिती आहे त्या थिएटरचा मालिक कोण आहे? कोण आहे? एक्स गँगस्टर टर्न्ड MLA चंद्रप्रकाश मिश्रा. काय माहिती त्याच्या रिलेटेड काही असेल. दिशा नालिनीकडे बघते आणि सहमतीमध्ये मान हलवते. दोघांची नजर परत एकदा टेबलवर ठेवलेल्या पेपरवरती जाते. काही वेळानंतर आग्र्याच्या प्लॅटफॉर्मवरती एक ट्रेन येते. ट्रेनमधून उतरते दिशा. ती या थिएटरच्या मामल्याची जांच करण्यासाठी आग्रा आली होती. तिच्या हातामध्ये एक बॅग होती. त्याच दिवशी दिशा एका थिएटरमधून थिएटरकडे उतरते. ती मागे वळून ऑटोवालेला आपला रिक्षाचा भाडा विचारते. किती झाले दादा? 250 रुपये. दिशा आपली बॅग उघडते आणि भाडं देण्यासाठी पैसे शोधते. तसं इकडे का आलात तुम्ही? बोलता तिथे भूत आहे, बस त्याच्याबद्दलच माहिती करायला इथे आली आहे. काही गोष्टी अशा असतात ज्याच्याबद्दल माहिती नाही घेतली तेच बरं असतं. म्हणजे काय? ऑटोवाला थिएटरकडे बघतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो. दिशा काही वेळ तरी तिथेच उभी राहते. समजू नाही शकली की शेवटी काय झालं. आणि मग ती त्याच्याकडे नजरअंदाज करून थिएटरच्या आतमध्ये जाते. थिएटरच्या आतमध्ये दिशा विधायक चंद्रप्रकाशच्या समोर बसली होती. ती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते आहे की थिएटरची जांच करायला दिली पाहिजे, कारण इथे असलेली अफवा भूताची संपवली पाहिजे. मी हे करू शकते, मला फक्त एक क्षण द्या. बघा, मला कोणत्याच प्रकारची पब्लिसिटी नकोय. तुम्ही तुमच्या प्रोफाईलसाठी याला यूज कराल, हे मला पटणार नाही. ठीक आहे, जर असं आहे तर मी तुम्हाला एक ऑफर देते. मला इथे इन्व्हेस्टिगेशन करू द्या आणि जर इथे काही पण मिळालं तर मी त्याला यूज करेन. आणि जर तिथे काही मिळालं नाही तर मी ह्याच्याबद्दल कोणाला नाही सांगणार. चंद्रप्रकाश काही वेळ तरी विचार करतात आणि मग होकारमध्ये आपली मान हलवतात. फक्त 1 रात्र, त्याच्यानंतर तुम्ही इकडून निघून जायचं. दिशा पण सहमतीमध्ये मान हलवते. रात्रीच्या वेळेला दिशाची भेट रतनशी होते, जो वयस्कर होता आणि त्या थिएटरचे लक्ष ठेवायचे. त्याच्या चालण्यामध्ये थोडीशी लंगडाहट होती आणि त्याचे डोळे एका जागेवरती टिकत नाही. त्याच्या हातामध्ये चावींचा गुच्छा होता, जो त्याच्या चालण्यामुळे प्रत्येक वेळेला वाजत होता. तो दिशाला दया आणि भीतीच्या दोन्ही भावांनी बघतो.
जसं तो तिला चावी नाही तर कोणती सजा देतोय. साहेबांनी तुम्हाला स्क्रीन 3 कडे जायला सांगितलं आहे, पण जर माझं ऐकाल तर आता सुद्धा वेळ आहे. परतून जा. इकडे भिंतीचे सुद्धा कान आहेत आणि पडद्याच्या मागे डोळे आहेत. थँक्यू रतनजी. मी इथे घाबरायला नाही तर काम करायला आली आहे. काय तुम्ही मला स्क्रीन 3चा दरवाजा दाखवू शकता? रस्ता तर छोटा आहे, या माझ्या मागे. ते दोघंही जण हलक्या अंधारामध्ये चालत होते. भिंतीवरती लागलेले जुने पिक्चरांचे पोस्टर अशी दिसत होते की जसं ते त्यांना जाताना बघत असते. रतन एक मोठ्या दरवाजासमोर येऊन थांबतो, ज्यावरती मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं होतं स्क्रीन 3. तो दरवाजा उघडतो आणि कुंडी उघडण्याची आवाज सगळीकडे येते. तो दिशाला एक टॉर्च देतो आणि लगेचच मागे जातो. दिशा हॉलच्या आतमध्ये जाते. तिथे खूप जास्त थंड होतं, लॉबीपेक्षा पण जास्त. दिशा तिथे शांत उभी होती. हॉल खूप मोठा होता. सीटही खूप सारे वरपर्यंत जात होते. ती हलक्याशा टॉर्चच्या रोशनीमध्ये समोर जाते. तिच्या पायांचा आवाज तो कार्पेटमध्ये दबला होता. ती रो नंबर D पर्यंत पोहोचते आणि तिची रोशनी D23 वरती येऊन थांबते. सीट खूप साधारण दिसत होती, पण त्याच्या आजूबाजूला खूप जास्त शांतता होती. तिला हेडलाईनच्या गोष्टी आठवतात. ती आपलं डफर बॅग खोलते आणि त्यामधून काही सामान काढते. ते कोणते पूजाच्या गोष्टी नाही काढत, तर एक थर्मल कॅमेरा आणि एक लॅपटॉप काढते. ती सीट D23च्या तिथे थर्मल कॅमेरा सेट करते आणि बाजूला एक रेकॉर्डर ठेवते. जर इथे काही असेल तर त्याचं काही ना काहीतरी एनर्जी सिग्नल मिळेल. शैतानी साया असेल किंवा एक वहम. डेटा कधीच खोटं नाही बोलणार. जसंच दिशा टाईप करते, लॅपटॉपच्या कीजचा आवाज एका लहमध्ये येते. अचानक तिच्या स्क्रीनवरती तापमान 18 डिग्रीपेक्षा 4 डिग्रीवरती जाऊन थांबतं. त्याच वेळेला फ्लॅशमध्ये एक हलकासा आवाज आपल्याला ऐकू येतो आणि तिच्या समोर असलेली स्क्रीन, जी आतापर्यंत बंद होती, ती अचानक चालू बंद होते. त्यावरती खूप मोठी रोशनी येते आणि हिरवगार लाईट्स पण येतात. दिशा आपलं लक्ष हटवून त्या स्क्रीनकडे बघते, तर थर्मल कॅमेरामध्ये स्क्रीनच्या समोर एक मोठीशी आकृती दिसते. तर डोळ्याने बघितलं तर तिथे काहीच नाही दिसत. ती टॉर्च उचलून स्क्रीनकडे आपली रोशनी पळवते, तर हिरव्या रोशनीमध्ये ती अचानक गायब होऊन जाते. पण तिला आजूबाजूला एक आवाज येतो, पॉपकॉर्न चावण्याचा आवाज. ही आवाज सीट D23 कडनं येत होती. दिशा हळूहळू त्या सीटकडे फिरवते. सीट खाली होती, पण सीटचे कपडे दाबल्यासारखे वाटत होते, की जसं की कोणी तिथे बसलं असेल. कोण आहे तिकडे? जो कोणी असेल समोर ये. पॉपकॉर्न चावण्याचा आवाज अचानक बंद होतो. अचानक तिथे तेवढ्यातच थंडी हवा येते, पण जर बघितलं तर कुठेही खिडकी किंवा रस्ता उघडा नव्हता. अचानक बाजूच्या सीटवरती ठेवलेला रेकॉर्डर स्वतःहूनच चालायला लागला, पण त्यामधून ती आवाज नाही येत जी दिशाने रेकॉर्ड केली होती. दिशा लगेचच रेकॉर्डर उचलते आणि लक्ष देऊन ऐकते. तिला समजून येतं की त्यामध्ये कोणाचा ओरडण्याचा आवाज आहे, पण साफ समजून येत नव्हतं की तो काय बोलायचा प्रयत्न करतोय. मागे कुठेतरी प्रोजेक्टर चालण्याचा आवाज येत होता. दिशा समजून जाते की ह्याचा संबंध प्रोजेक्टर रूमशी आहे. ती लगेचच उठते आणि लगेचच धावत त्या प्रोजेक्टर रूमकडे जाते. दिशा प्रोजेक्टर रूममध्ये पोहोचते. खोली थोडी छोटी होती, पण त्यामध्ये जळण्याचा वास हा पूर्णपणे पसरला होता. मधोमध एक 35 mm प्रोजेक्टर ठेवला होता. विचार करण्याची गोष्ट ही होती की प्रोजेक्टर स्वतःच चालू होता. त्याच्या मागे कोणी नसतानाही त्याची रील स्वतःच चालू होती. ती हळूहळू मशीनकडे जाते. तिचं हृदय खूप जोरात धडकत होतं. ती खाली हॉलकडे बघण्यासाठी छोट्याशा आरशातनं झाकते. वरून बघितल्यानंतर तिला सीट D23 वरती कोणीतरी बसलेलं दिसतं. तोच माणूस होता
ज्याने जुनी आणि फाटलेली प्रोजेक्टर चालवणारी वर्दी घातली होती. तो सरळ तिच्याचकडे बघत होता. तू कोण आहेस? तुला काय पाहिजे? तो माणूस काहीच उत्तर देत नाही. त्याच्याशिवाय प्रोजेक्टरच्या लेन्समधून खूप जोरात आणि डोळ्याला लागणारी रोशनी बाहेर येते. दिशा आपल्या डोळ्यांना हाताने झाकते. काही तासानंतर दिशा प्रोजेक्टर रूममध्ये होशमध्ये येते. ती आजूबाजूला बघते की कोणी तिथे आहे तर नाही. ती लगेच उठते आणि खाली हॉलमध्ये बघण्यासाठी वागते. पण आता तिथे कोणीच नव्हतं. तिला समजून येतं की हे तिच्या विचारापेक्षा कित्येक खतरनाक आहे. आणि मग ती त्या खोलीतनं बाहेर येते. दिशा परत त्या जागेवरती येते जिथे तिने आपलं सामान ठेवलं होतं. ती लवकरच आपलं बॅग पॅक करते आणि सर्व उपकरण बंद करते. जसंच ती जाण्यासाठी निघते तर सरळ ती स्क्रीन स्वतःच चालू झाली. त्यावरती एक फुटेज दिसते, जसं की CCTVचे रेकॉर्डिंग आहे, ज्यावरती तारीख लिहिली होती 21 मार्च 2011. स्क्रीनवरती थिएटरचंच प्रोजेक्टर होतं. तिथे युवक चंद्रप्रकाश मिश्रा उभा होतो, बारीक आणि खूप जास्त खतरनाक. तो एक युवक अमनशी बहस करत होता, जो तिथे प्रोजेक्टर चालवणारा होता. तुला मी 100 वेळा बोलल्यानंतर सुद्धा माझ्या पोरीची वाट सोडली नाहीस ना? आता या चुकीची शिक्षा मी तुला देणार. नेताजी, मी खरं सांगतोय, मी आशिकाशी खूप प्रेम करतो. मी तिला नेहमी खुश ठेवणार. प्रेमाचं वेड तुझ्या डोक्यात चढलं आहे. त्याला तर मला उतरवायलाच लागेल. म्हणजे काय? चंद्रप्रकाश त्याला गळ्याने पकडतो आणि प्रोजेक्टर चालू करतो. हे काय करताय तुम्ही? चंद्रप्रकाश हळूहळू अमनचं डोकं प्रोजेक्टरच्या एका मोठ्या फिरणाऱ्या रीलकडे घेऊन जातो. नेताजी नाही. आणि ह्याच्यासोबतच चंद्रप्रकाश अमनचं डोकं त्या फिरणाऱ्या खोलीमध्ये जोरात ढकलून देतो, ज्यामुळे त्याचं डोकं एकदमच कुचलून जातं. रक्ताची छिटे पूर्ण त्या प्रोजेक्टर रूममध्ये आणि चंद्रप्रकाशच्या चेहऱ्यावरती येतात. काही वेळानंतर चंद्रप्रकाश सीन D23 वरती बसला होता. तेवढ्यातच रमन तिथे येतो. चंद्रप्रकाश अमनच्या सगळ्या तुकड्यांना एका बोरीमध्ये भरतो आणि रमन त्यांना बाहेर घेऊन जातो. ह्यानंतर स्क्रीन पूर्णपणे बंद होते. खरं माहिती झाल्यानंतर दिशा पूर्णपणे सहमून जाते. ती तिथेच बसून जाते, जसं की तिला सर्वच समजलं असेल. हे फक्त कोणत्या भूताची कहाणी नाही, तर एक हत्या होती जिला लपवलं गेलं होतं. अमनची आत्मा फक्त खरं दाखवत होती. अचानक दरवाजा उघडतो. दिशा घाबरूनच मागे वळते. तिथे चंद्रप्रकाश उभा होता. त्याच्या हातामध्ये सायलेन्सरची बंदूक होती. तो सरळ दिशाकडे ती बंदूक ताणतो. मी बोललो होतो ना दिशा, तू आपल्या प्रोफाईलसाठी याला यूज करशील. तू ह्या गोष्टी पाहिल्या आहेत जे तुला पाहिल्या नव्हत्या पाहिजे. आता तू माझ्या या सिनेमाची एक कलाकार होशील. तुम्ही अमनला मारलात? हो, मारून टाकलं. आता तुला मारणार आहे. आता पुढची कारवाई वरती जाऊन करशील. चंद्रप्रकाश समोर येतो. त्याचं बोट आता ट्रिगर दाबणारच होतं, तर दिशा मागे वळतच त्याच्याकडे बघत होती. जर मी मेली तर हा पूर्ण डेटा क्लाउडवरती चालला जाईल आणि तुझी सर्व कर्तुतीत लाईव्ह होतील. इथं कोणताच नेटवर्क नाहीये पोरगी. मी सगळीकडे जॅमर्स लावले आहेत. तुझा शहाणपणा इकडे कामात नाही येणार. जसा चंद्रप्रकाश बंदूक तिच्या समोर ठेवतो, अचानक पूर्ण खोलीमध्ये अंधार होतो. सर्व लाईटही बंद होतात. थिएटरच्या स्पीकरमध्ये एक वेगळीच आणि जोरात आवाज येते. काही पण साफ दिसत नव्हतं. चंद्रप्रकाश घाबरूनच त्या खोलीमध्ये 3 गोळ्या धाडतो. तो लवकरच आपला फोन काढून चारीकडे बघायला लागला, पण त्याला काहीच नाही दिसत. त्यामध्येच त्याला समजतं की त्याच्या मागे कोणीतरी आहे. तो लगेचच मागे वळतो
आणि अजून एक गोळी मारतो. एक हलक्याशा हास्याने तो समोर जातो. मला असं वाटतं की दिशा आता जमिनीवरती मेली असेल. बोललं होतं ना, माझ्या नादी नको लागूस. मी आहेच खूप खराब मनाचा. तो टॉर्चची रोशनी फरशीवरती टाकतो, पण त्याला कोणीच नाही दिसत. जसंच तो टॉर्च वरती करतो, त्याचे डोळे केवळ पूर्ण मोठे होतात. त्याच्या समोर अमनची आत्मा उभी होती. नाही 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 होऊ शकत, हे नाही होऊ शकत. तो मागच्या साईडला धावतच जाऊन मागे वळतो आणि टॉर्च समोर करतो. तो लगेच प्रोजेक्शन रूमकडे बघतो, तर तिथे त्याला एक सावली दिसते. तुला तर मी सोडणार नाही. मला फसवायचा प्रयत्न करतेस. तो धावतच प्रोजेक्शन रूमकडे जातो. चंद्रप्रकाश प्रोजेक्शन रूममध्ये पोहोचतो आणि लाईट लावतो. बाहेर निघ. कुठं लपून बसली आहेस? जर खरंच आपल्या आईचं दूध पिला असशील तर माझ्या समोर येऊन थांब. लक्षात ठेव, ज्या दिवशी तू भेटशील तुला पण तसाच मारेल जसा 8 वर्षांपूर्वी त्या कुत्र्याच्या पिल्लाला त्याच्या मागे दरवाजा स्वतःहूनच बंद होतो. तो लगेचच दरवाजाकडे जातो आणि आतमधून जोरजोरात दरवाजा वाजवतो. अरे उघड उघड, इकडून मला बाहेर काढा. अचानक लाईटही टिमटिमायला लागली. तेवढ्यातच ते प्रोजेक्टरची लाईट चालू झाली. त्या टिमटिमत्या रोशनीमध्ये चंद्रप्रकाश त्याला बघतो आणि आता त्याच्या मनामध्ये भीती वाढली होती. अचानक फरशीवरती असलेले रील्स स्वतःहूनच त्याच्या पायावरती चढत होते. हे बघून तो घाबरतो. नाही नाही, हे काय होत आहे? नाही नाही. तिथपर्यंत पूर्ण रील्स त्याच्या पूर्ण शरीरावरती लपेटली होती आणि त्याची हालचाल थांबून जाते. त्याच वेळेला त्याच्या मागे अमनची आत्मा दिसते. त्याच्या डोळ्यामध्ये खूप राग होता. चंद्रप्रकाशच्या शरीरावरती असलेले तो चालणाऱ्या पुलीवरती चढायला लागला आणि ह्यासोबतच चंद्रप्रकाशचेही मृत्यू त्याच प्रकारे होते जसं 8 वर्षाआधी अमनची झाली होती. अमनची आत्मा तिथेच थांबून त्याला तसंच बघत राहते. काही वेळानंतर स्क्रीन नंबर 3च्या हॉलमध्ये दिशा बेहोश पडली होती. पहिले ती जोरात आलेल्या आवाजामुळे पडली होती आणि नशिबाने ती चंद्रप्रकाशच्या काही लांबच पडली होती. हळूहळू ती होशमध्ये येते आणि खुर्चीच्या सहारे बसून जाते. तेवढ्यातच तिचं लक्ष प्रोजेक्शन रूमकडे जाते, तर ती तिथे अमनला बघते. त्याचा चेहरा आता मनुष्यासारखा होता आणि त्याचे डोळेही शांत होते. दिशाला लगेचच समजतं की आता त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे आणि चंद्रप्रकाश तिथेच पोचला आहे जिथे त्याला असायला पाहिजे होतं. काही वेळानंतर दिशा थिएटरच्या बाहेर येते. तेवढ्यातच नालिनी आपल्या कारमधून येते. ती धावतच तिच्याजवळ जाते आणि तिला मिठी मारते. दिशा, तू ठीक तर आहेस ना? काल रात्री तुझा इमर्जन्सी सिग्नल आलेला. मी पहिली ट्रेन पकडून इथे आली आहे. दिशा मागे वळून थिएटरकडे बघते. सर्व काही ठीक आहे, मी पण ठीक आहे. आता कदाचित या थिएटरमध्ये कोणता मृत्यू नाही होणार. पण झालं काय? खूप मोठी गोष्ट आहे, नंतर सांगेन. नालिनी सहमतीमध्ये आपली मान हलवते. दिशा आणि नालिनी दोघेही जणी कारमध्ये बसतात आणि कार तिथून निघून जाते.